विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे आणिक केला येथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नम अखंड राहे भरोनिया 24व्यात भर्तरीनाथ जन्मुनी आला अवंतिकेत तोरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळहत्या नसेल बाळहत्या जन्मांतरी तेने समस्त वांज होती नारी तरी ते नासेल संसारी सुखी होऊन बाळ त्यांचे 25व्यात गंधर्व सुरोचन रासभर झाला शपथे करून तरी तो अध्याय केलिया पठन शाप वचन बांधेना आणि मान विनय दुसरा जन्म होणार नाही तया कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्र गुणी होईल 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमासुत आणि विक्रम भर्तरी सुत एकचित्त भेटी होऊन राहिले तो अध्याय करिता पठन गोत्र हत्या जाती नासून पोटी पाटी शत्रु संतान राहे होऊनिया 27व्यात अद्भुत कथन राज्यपती बैसला राव विक्रम भर्तरी पिंगलचे होऊन लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयाची 28व्या अध्यायात पिंगले करिता शमशानात विरक्त होऊनिया भर्तरीनाथ पूर्ण तपसंचारिला तो अध्याय करिता श्रवण त्या भक्ताचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदारथ सेवसी 29व्या अध्यायाचे चरित्र 29व्या अध्यायाचे चरित्र भर्तरी होऊन विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अत्री पुत्र गुरुनाथ पैकेला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि रितापाची वार्ता जाण कालत्री घडेना 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते पवित्र पठन करिता तस्करी दृष्टीबंधन होय 31व्या चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्र न चालते 32व्यात सुगम कथन मच्छिंद्र त्रिविक्रमसेहि संचोरून 12 वर्षे राज्य करीन रेवतीसी पुत्र दिदला त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देह कारण गंडांतरे करू येतील विघ्न आपोआप टाळतील की 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊनी प्राण मच्छिंद्र शव स्वर्गाहून महीवरती उतरिले तरी ती कथा करिता पठन धनुर्वाताचे निरसे विघ्न झाल्या ती होता श्रवण पीडा हरेल तयांची 34व्यात रेवण जन्म होऊनी भेटला अत्रिनंदन सहज सिद्ध कळा दवडून गेला से महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्यकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल तो 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यवान दत्त कृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्रांची तरी ती कथा करिता पठन महासिद्धी येईल उदकारण 42चे करुणी उद्धरण गातील आख्यान लोकपरी 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वटसिद्धनाथा आस्ती ऋषी झाला ताता तयांचे मातेसी ती कथा करिता श्रवण पठन सर्व वृक्षे दंश जया कारण झालिया विषयाचे उत्तीर्ण प्रवण केलिया अध्याय तो 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसुद उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकले बिडोनिया ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या ज्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनी 38व्यात चरपटाचा जन्म होऊनी दत्तात्री दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थवल्ली धाडिला तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यासे हिवताप मधुरा नज्वरास शांती होईल सर्वस्वी 39व्यात कथा चरपटीने जिंकले अमरनाथा हरी हरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली तरी तो अध्याय करिता पठन तो बुद्धी युद्धा जाता तपोधन शास्त्राबाण पाठवून जय घेऊन येही की यावरी 40व्यात कथन सर्व नाते पाक शासन स्वर्गी नेवनी करी हवन
विद्यारूपे अर्थे पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिल्या अर्था. यश ही श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39 फलार्थ तोची प्राप्त तदर्थ. हे 40वा एक परीस की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून त्याते असत्य मानील जन. तो निंदक याते दागविल निंदून. तो अधिकारी विघ्नाचा. इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी. निर्वेश पावोनी शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता. आगाहा ग्रंथ नवे भक्तिसार. आहे गोरक्षाचा किमयागार. परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेखिला. मनोनी श्रोते हो भाविक जन. सोडोनी द्या की निंदा वचन. विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ करून चमत्कार पाहावा पठन करून. हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असते की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुखाचे करतील मोहरी. तरी संग्रह करोनी उगलचे घरी. ठेवा विश्वास धरुनिया. हा 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अतिपवित्र. दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र. गोरक्षकाने नेमिले पठन करिता षण्मासमिती. जो अध्याय त्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करुनी पहावे.